इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने किंवा आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करो स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. विठ्ठला इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता. ओ नमो ज्ञानेश्वरा,
जरा स्वर कमी जादा त्यामुळं मुद्दाम स्वरात जोर द्यायचा त्यावेळेला आपण सगळे स्वरात घेऊ. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुहटा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जिने केला पुरुषार्थ इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंग सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये एका विशिष्ट वर्गाला नरदेहाचं महत्व सांगतायत. कोणाला सांगतायत? शास्त्रदृष्टीने अनेक प्रकार आहेत, पण त्यापैकी कुणाला नरदेहाचं महत्व सांगतात की नरदेह किती दुर्मिळ आहे आणि हा तुमच्या आमच्या भाग्यवशात कसा प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये नरदेहाचं महत्व सांगतात. नरदेहाचं महत्व सांगत असताना महाराज म्हणतात की ज्या देहाची इच्छा देव करतायत तो देह तुमच्या आमच्या दृष्टीने प्राप्त आहे आणि प्राप्त असताना जर आपण देवाला सोडून स्वर्ग लोकीची इच्छा जर आपण प्रगट करत असू तर तुकोबाराय म्हणतात अजून वेळ गेलेली नाही, अजून तुम्हाला परमार्थ करण्याची तळमळ आहे. काही लोकांनी जगद्गुरु तुकोबारायला विचारलं तुम्ही सांगता नरदेहाचं महत्व नरदेहाचं दुर्लभ असं असणार, परंतु तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते साध्य केलं का? महाराज म्हटले हो, आम्ही खरोखर धन्य आहोत. आमच्या जीवनामध्ये आम्ही ती धन्यता प्राप्त करून घेतलेली आहे, कारण आम्ही विठ्ठलाचे दास झालो, इतरांचे दास झालो नाही. तर जो जगाचा मायबाप सर्व ब्रह्मांडाचा चालक ब्रह्मांडाचा मालक ब्रह्मांडाचा प्रतिपालक असा जो भगवान आहे त्याचे आम्ही दास झालो. काही लोकांनी विचारलं ठीक आहे दास झाला तर साधन कोणतं वापरलं? कारण कुठलीही गोष्ट साध्य करत असताना साधनाची गरज आहे. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात साधन दुसरं वापरण्याची गरज नाही, कारण साधन आपल्या जवळच आहे, आयुष्याच्या साधने. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत देवाची प्राप्ती करता येते. आयुष्य संपलं की आपल्याला देवाचं नामस्मरण करता येत नाही. जोपर्यंत आयुष्य आहे जव हे सकळ सिद्ध आहे. जोपर्यंत आयुष्य चांगलं आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करता येतं. एवढंच नाही तर जे परम ज्याला आपण म्हणतो किंवा अंतिम ध्येय म्हणतो ते सच्चिदानी आनंद ही जी पदवी आहे ती आम्ही आयुष्याच्या साधनाने बहाल करून घेतलेली आहे. तुकोबारायांनी हे महत्व सांगत असताना त्या ठिकाणी जो स्वर्गाच्या आकांक्षेने निघालेला जो ग्रस्त आहे तो म्हणू लागला महाराज तुम्ही कितीही सांगा पण माझ्या दृष्टीने स्वर्ग म्हणजे आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. महाराज म्हटले स्वर्ग म्हणजे काय? तर स्वर्ग म्हणजे आमच्या पायाखालची शिडी, वारकऱ्याच्या पायाखालची शिडी, की वारकऱ्याने एक पाय जर दिला तर स्वर्ग कुठं जाईल पत्ताही लागणार नाही. आणि म्हणून आम्ही स्वर्गाला जाण्यापेक्षा आणि नश्वर भोग भोगण्यापेक्षा आम्ही भगवंताचे दास झालो. एवढाच अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. अभंगाचं काहीस चिंतन करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा भगवंताच्या कृपेने संत महंताच्या आशीर्वादाने आपल्या समस्त ग्रामस्थांच्या भगीरथ प्रयत्नाने
सर्व गुणीजन मंडळीच्या परमार्थिक साथीने आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला आपला हा नामचिंतन सोहळा गेली 26 वर्ष या ठिकाणी होत आहे. तसं बघितलं तर आपण पाहतो गावामध्ये 2-3 सप्ताह आहेत. पहिल्या सप्ताहाचे 47 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या सप्ताहाचे 26 वर्ष पूर्ण होत आहेत. आता तसं तर आपली संधी एकदा हुकून गेलेली आहे या सप्त्याची, कारण गेल्या वर्षी रौप्य महोत्सव हा दिमाखात साजरा व्हायला पाहिजे होता, पण तो नाही झाला. त्याच्या अगोदरचं वर्षही अतिशय महत्वाचं होतं, ज्याला द्वितपपूर्ती सोहळा म्हणजे 24 वर्ष आणि 25 वर्ष. आता आपल्याला पुढचे 50 वर्ष गाठतात की नाही हे कुणाला सांगता येईल, कारण क्षणाचाही भरोसा नाही असं आपण म्हणतो. मग 50 वर्षाला ज्या वेळेला सुवर्ण महोत्सव येईल त्यावेळेला ती फार मोठी संधी असेल, पण ती संधी कुणाकुणाच्या नशिबात आहे हे सांगता येणार नाही. पण ही संधी आपल्या हयातीत निघून गेली, अशी संधी पुन्हा येणार नाही. आणि म्हणून 26वं वर्ष आहे. बोलता बोलता 26 वर्ष झाली. आता 26 वर्षामध्ये त्यामध्ये थोडं मागापुढं झाला असेल. कधी हनुमान जयंतीचा उत्सव असेल त्यावेळेला प्राणप्रतिष्ठा झाली असेल. नंतर जगद्गुरु तुकोबारायांची जी असणारी मूर्ती आहे त्या मूर्तीला काही बाधा आली असेल आणि त्याच्यानंतर तुकोबारायांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अर्थात वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपला सप्ताह चालू असेल. पण 26 वर्ष मात्र या सप्ताहाला झालेली आहेत आणि 26व्या वर्षातील आज 6व्या दिवसाची सेवा आहे. आता सेवा तशी यांची असणारी तळमळ बर का, परमार्थाविषयी असलेली तळमळ या वर्षात सप्ताह करायचा की नाही. कारण भागवत नेहमी म्हणायचं कसं काय करायचं. म्हटलं आता गाव एवढं मोठं आहे आणि एवढ्या मोठ्या गावात सप्ताह करणं काही लय अवघड नाही. जर आपण पाहिलं तर प्रत्येक माणूस एका एका घरातले दिवसाला कितीतरी पैसे खर्च होतात. धाब्यावर म्हणा, पुड्या खाण्यात म्हणा, काही व्यसन करण्यात म्हणा. मग या क्षेत्रात जर ते पैसे खर्च झाले तर याचा कुठंतरी आपल्याला शेवटी लाभ होणार आहे. आणि म्हणून या दृष्टीने तळमळ असणारी आणि परमार्थाविषयी तळमळ पाहिजे. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेच तळमळ. कारण रात्रंदिवस परमार्थाविषयी असलेली तळमळ, असलेली श्रद्धा, असलेला विश्वास. आणि म्हणून ह्या 4-6 मंडळीने असा विचार केला की होतो की नाही. पण परमार्थ करणाऱ्या माणसाला जर एखादा कार्यक्रम होत नसेल तर चैन पडत नाही. आणि ज्याला चैन पडतं तो खरा परमार्थिक नाही. आणि म्हणून हे 4-6 मंडळी याच्या घरी जा त्याच्या घरी जा, शेवटी मग गावातलेच महाराज. मग आता ते खर्चाच्या दृष्टीने नाही, पण सगळे एकत्र आले पाहिजे या दृष्टीने त्यांचा असणारा एक मानस आणि चांगला मानस. आणि या दृष्टीने हा सप्ताह शेवटी सुरू झाला. परमार्थाविषयी जर तळमळ असेल तर देवाला देखील अधिक आनंद होतो. आणि म्हणून ही परमार्थाविषयी असलेली तळमळ आणि या तळमळीतून निर्माण झालेला हा या वर्षातला सप्ताह आणि 26 वर्षातील आज 6व्या दिवसाची सेवा. सुरुवातीचा एक स्वर आणि आत्ताचा एक स्वर याच्यामुळं फार मोठं दडपण, लय मोठं दडपण आहे. कारण लक्ष्मण महाराजांनी जेव्हा सुरुवात केली तो स्वर कानात तसाच आहे आणि नंतर कमी जादा झालेला स्वर याला सांभाळणं फार अवघड आहे. आणि त्या स्वरामुळं मानसिकता त्या ठिकाणी फार खराब होत असते. आणि म्हणून आपला विषय हा चाललेला आहे की आज सप्ताहातला 6वा दिवस, 6व्या दिवसाची सेवा. आणि या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून
नरदेहाचं महत्व सांगतायत. नरदेहाचं महत्व सांगत असताना आमचे वैकुंठवासी गुरुजी मधुकरजी महाराज शिंपी आणि वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार यांच्या दोघांच्याही मुखातून मी या अभंगाचं श्रवण केलेलं आहे. पंढरपूरला जगन्नाथ अण्णा पवार यांचं कीर्तन होतं आणि एकाच अभंगावरती त्यांनी 7 दिवस सेवा केली होती. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये बोधले महाराजांच्या फडावरती. आणि आळंदीमध्ये देखील आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मधुकरजी महाराज शिंपी यांचं 7 दिवस कीर्तन होतं आणि ते याच अभंगावरती होते. आणि म्हणून त्यांच्या मुखातून आलेलं जे श्रवण आहे ते श्रवण करत असताना सगळंच आपल्या हाती लागलं असेल असं मला सांगता येणार नाही. पण जे काही थोडंफार लागलं त्यामध्ये त्यांनी जे या अभंगाची भूमिका, या अभंगाचा उपक्रम आणि या अभंगाचा उपसंहार. उपक्रम म्हणजे या अभंगामध्ये प्रवेश कसा करायचा ते महाराजांनी अतिशय सखोल विषयाने सांगितलं होतं. आणि म्हणून तो विषय सांगत असताना त्यांनी 8 प्रकार पाडले होते. पहिला वर्ग असा आहे, देह मिळाला नाही कळाला नाही. दुसरा वर्ग असा आहे, देह मिळाला परंतु कळाला नाही. तिसरा वर्ग असा आहे, देह मिळाला नाही परंतु कळाला. आणि चौथा वर्ग असा आहे, मिळाला आणि कळाला. पहिला वर्ग मिळाला नाही कळाला नाही, पशुपक्ष्यादिक हे जे आपण पाहतो, बैल असतील, जनावर असतील, डुकरं असतील, पक्षी असतील आकाशात उडणारे, यांना या नरदेहाचं महत्व कळालं नाही. आणि जर कळालं असतं तर देवाकडे प्रार्थना केली असती की आम्ही काय या ठिकाणी पाप केलेला आहे, आम्हाला नरदेह का नाही. पण त्याचं महत्वही कळालं नाही आणि मिळालाही नाही. दुसरा वर्ग असा आहे की नरदेह मिळाला परंतु कळाला नाही, ते म्हणजे तुम्ही आम्ही सर्व. तुम्हाला नरदेह मिळाला परंतु कळाला नाही. कळाला जर असता तर तुकोबाऱ्यांना असं म्हणावं लागलं नसतं. काय म्हणावं लागलं नसतं? हे गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध. मी माझे वाढवणे माया तृष्णेचा बाध. स्वहित न दिशेची केला आपुला वद. लागले काळ पाठी सवे काम हे क्रोध. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनाच आपला विचार करण्याची वेळ आली. महाराज म्हटले हे विषयामध्ये इतके रम्माण झाले, यांना यांचं स्मरण राहिलं नाही. बरं का महेश महाराज, यांना यांचं स्मरण राहिलं नाही, नाही का? मलाही स्मरण राहिलं नाही. तुम्हाला नाही राहिलं याच्यात मलाही राहिलं नाही. पण महाराज म्हणतात, हे जन तरी देखे प्रपंचे, जन तरी देखे
देखे गुंतले प्रपंची, स्मरण तो त्याचे त्यासी नाही. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो याचं स्मरण राहिलेलं नाही. जो तो उडतो, प्रत्येकाला फक्त एकच ध्येय आहे, प्रत्येकाचं फक्त पैसा प्राप्त झाला पाहिजे. तो कोणत्या का मार्गाने होईना पण तो प्राप्त झाला पाहिजे. म्हणजे संसारासाठी माणसं अहोरात्र झटतात, पण एखादा माणूस परमार्थासाठी झटलेला आपल्याला दिसतो का? नाही दिसत. आता मला वाटतं आजपासून रात्रीचा गॅप आहे. शेतात कीर्तन संपल्यावर लोक जाणार, शेतात जाणार, पण एखादा असा म्हणतो का नाही नाही आता सप्ताहासाठी 7 दिवस इथंच राहायचे, असं कोणीच म्हणत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की परमार्थामध्ये आपल्याला संसारामध्ये इतकं रममाण झालो की परमार्थाचं स्मरण राहिलं नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दुसरा वर्ग असा आहे, नरदेह मिळाला कळाला नाही. तिसरा वर्ग मिळाला नाही कळाला, ते म्हणजे स्वर्गातील देव. स्वर्गातील देवांना हा नरदेह मिळाला नाही पण कळाला. कशावरून? तर देवाकडे प्रार्थना केली, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, की आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म दे. पण मृत्यू लोकामध्ये अनेक योनी आहेत, अनेक खेचर आहे, भूचर आहे, जलचर आहे, हे सगळे प्राणी आहेत. पण यामध्ये आम्हाला मानवाचा जन्म दे. भगवान म्हटले पहिल्यांदा दिला होता त्यावेळेला तुम्ही काय केलं? 100 यज्ञ केले आणि इथं आलात. आता जर दिला तर ते म्हटले आता हे करणार नाही. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तने अनंत गाऊ किती. म्हणजे नरदेह मिळाला नाही परंतु कळाला. चौथा वर्ग मिळाला आणि कळाला, ते म्हणजे संत. संतांना मिळालाही आणि कळालाही. कशावरून? तर एकही क्षण संतांनी देवाच्या व्यतिरिक्त घालवला नाही म्हणून. तुम्ही बघा संतांचं जीवन, रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवतही, किंवा नकळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, वरून मी घेते तया सुखा. किंवा रात्र दिवस फक्त भगवंताचं चिंतन, नाही का? त्यांनी रात्रंदिवस चिंतन केलं. तुम्हाला मला देखील सांगितलं तुम्ही देखील चिंतन करा, चिंतन करा, नामस्मरण करा. संतांनी बाकीचं काही सांगितलं नाही. ते म्हटले तुमच्या वाट्याला आलेलं कर्म करा, आले भागा ते करीतो. तुमच्या वाटेला जे कर्म असेल ते कर्म करत असताना त्यामध्ये देवाचं नामस्मरण घ्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आणि हे जर नाही केलं तर मग तीही सांगितलं कळू येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहतील निराळी, रांडा पोरे आणि सकळ. शब्द महाराजांनी फार महत्वाचा वापरलेला आहे. हे सगळे बाजूला राहणार आहेत. ज्याच्यासाठी तू खटाटोप करतो ना, हे सगळे बाजूला निघून जाणार आहेत. त्यावेळेला एकही कामाचा नाही, तुला तुझंच बघावं लागेल. आणि म्हणून संतांनी त्यांना कळालं म्हणून तुम्हाला मला देखील सांगितलं. अजून पुन्हा 4 प्रकार आहेत अभंगामध्ये प्रवेश करत असताना. एक पहिला वर्ग आहे तो पामर आहे, दुसरा वर्ग आहे तो विषयी आहे, तिसरा वर्ग जो आहे तो मुमुक्ष आहे, आणि चौथा वर्ग जो आहे तो मुक्त आहे. नरदेहाचं महत्व तुकोबाराय सांगतात, पण कुणाला सांगतात? पामराला सांगत नाही.
पामर कुणाला म्हणतात? जो कुणाचंच ऐकत नाही आणि मनाला येईल ते करतो, त्याचं नाव पामर आहे. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अंगा मनासी उचावे ये तुलेनी कृताकृत्य नाठवे, जो करणे याची नावे भलतीची करी. माऊली म्हणतात, शास्त्र निंदे आचरण करणारा. शास्त्राने सांगितलं मद्यपान करावं, पण करतो का? असं सांगितलं का? शास्त्राने सांगितलं मद्यपान करू नये, पण केल्याशिवाय राहत नाही, त्याचं नाव पामर आहे. शास्त्राने सांगितलं मांसाहार करू नये, पण केल्याशिवाय राहत नाही, त्याचं नाव पामर आहे. शास्त्राने सांगितलं परस्त्री गमन करू नये, पण केल्याशिवाय राहत नाही, त्याचं नाव आहे पामर. असा जो आहे तुकोबाराय म्हटले, याला सांगूनही काही फायदा नाही, म्हणून त्यालाही सांगितलं नाही. दुसरा जो आहे तो विषयीचा विचार आपण नंतर करू. तिसरा क्रमांक आहे जिज्ञासू. त्यालाच आपण साधक म्हणतो, मुमुक्षु म्हणतो. यालाही नरदेहाचं महत्व सांगितलं नाही. का सांगितलं नाही? त्याचं कारण आहे, त्याला कळालं आणि तो साधूच्या जवळ गेलेला आहे. साधूला म्हणतोय, संताला विचारतोय, सांगा माझा उद्धार होईल का? कैमी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त मन. काही खंड येईल कर्म, पारुशील धर्माधर्म, कासयाने कळेल ते वर्म. त्या ठिकाणी सारखा संताकडे म्हणतोय, सांगा माझा उद्धार होईल का? उद्धार होईल का? उद्धार होईल का? मग ज्याला उद्धाराची भाषा कळते त्याला नरदेहाचं महत्व कळालं, म्हणूनच तो विचारतोय ना. आणि चौथा जो आहे त्याला म्हणतात मुक्त. मुक्त पुरुषाला काहीच करण्याची गरज नाही. मुक्त पुरुष कुणाला म्हणतात? भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलेला तो. किंवा सुभाषितकार म्हणतात, ज्ञानामृतेन तृप्तस्य कृतकृतस्य योगिनः. किंवा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काम नाही कामा नाही, गरज राहिली नाही त्याला म्हणतात मुक्त. मुक्तालाही तुकोबारायांनी सांगितलं नाही, राहता राहिला तो विषय. विषय मध्ये दोन प्रकार, एक निकृष्ट विषय आणि एक उत्कृष्ट विषय. निकृष्ट विषय या मृत्यू लोकातले भोग प्राप्त व्हावेत म्हणून अहोरात्र खटाटोप करणारा, कोणत्याही मार्गाने हो, फक्त पैसा आला पाहिजे. मग तो चांगला मार्ग असेल या वाईट मार्ग असेल याचा विचार न करणारा, हा निकृष्ट विषय. पण उत्कृष्ट विषय तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. या दृष्टीने धन कमावणारा धन कमावलं. आणि आपल्या सप्तामध्ये, या सप्तामध्ये गाथा पारायण आहे. पहिल्या सप्त्यात ज्ञानेश्वरी पारायण आहे. ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय वाचत असताना त्याच्या समोर अशी एक ओवी आली की ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याने 100 यज्ञ करावेत आणि दिव्य भोग भोगण्यासाठी स्वर्गाला जावं. का शतमख संपत्ती स्वर्गीचे, 100 यज्ञ करायचे, स्वर्गामध्ये जायचं, दिव्य भोग भोगायचे. हे त्याच्या वाचनात गेलं आणि त्याने विचार केला, आपल्याकडे तर आलोट संपत्ती आहे, भरपूर पैसा आहे, मग आपण यज्ञ केले पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी यज्ञ करायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11
ज्या वेळेला 11 यज्ञ पूर्ण चाललेले आहेत त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय या गावातून त्या गावामध्ये भक्ती मार्ग दाखवत होते, लोकांना सांगत होते परमार्थ करा परमार्थ करा, आणि असा मंडप दिलेला होता. महाराज त्या मंडपात गेले, पाहतात तर त्या ठिकाणी विना चालू नाही, काही हरिपाठ नाही, गाथा पारायण नाही, विष्णू सहस्रनाम नाही, 15वा अध्याय नाही, चिरंजीव पद नाही, हे काहीच नाही. त्यांनी विचार केला हे तर मंडप तर आहे, या ठिकाणी यज्ञकुंड आहे. त्यांनी विचारलं काही लोकांना, त्या ठिकाणी काही पुरोहित होते, काही ब्रह्मवृंद होते. विचारलं काय आहे? म्हटले यज्ञ आहे. म्हटले यज्ञाचे यजमान कोण आहेत? त्यांनी सांगितलं त्या यजमानाचं नाव. महाराज त्याच्या घरी गेले. त्यानेही महाराजांना पाहिल्याबरोबर आनंद झाला. बस आपण जे यज्ञ केले त्याचा आज आपल्याला फळ प्राप्त झालं की संत आपल्या घरी आले. आणि म्हणून घाली संतासी असने पूजा करी काय वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. बसण्यासाठी पाठ दिला, सर्व काही केलं. महाराजांनी विचारलं काय चाललेलं आहे? म्हटले महाराज तुम्हाला याच्यातलं काहीच कळणार नाही. कारण का कळणार नाही त्याचं कारण आहे, तुम्ही विरक्त आहात, तुम्ही वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आहात. आम्ही आसक्त आहोत, आम्ही भोगवान आहोत, आणि म्हणून दिव्य भोग भोगण्यासाठी आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही यज्ञ करायला सुरुवात केलेली आहे. महाराज म्हटले किती यज्ञ झाले? म्हटले 11 यज्ञ झाले. महाराज म्हटले किती करायचे? म्हटले 100 यज्ञ. म्हटले तुझं आयुष्य किती आहे? म्हटले आता 55 आहे. म्हटले 55 आहे, तुझे 45 शिल्लक आहेत. 45 वर्षामध्ये पुन्हा क्षणाचाही भरोसा नाही, क्षणभंगूर नाही भरवसा. फारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे, अशी स्थिती आहे. तो म्हटला मला माहिती आहे क्षणाचाही भरोसा नाही, परंतु माझा नामदेव महाराजांच्या वरती विश्वास आहे. ते म्हटले 100 वर्षाचा आयुष्य. म्हटले ठीक आहे 100 वर्षाचा आयुष्य आहे, पण आता तू यज्ञ करतो, या यज्ञामध्ये आलोट अशी संपत्ती लागते. किती संपत्ती आहे? म्हटले भरपूर आहे. महाराज म्हटले एका यज्ञामध्ये भयंकर कोट्यावधी रुपये खर्च लागतात. तो म्हटला माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. महाराज म्हटले ठीक आहे, पण पैसा टिकून राहत नसतो. महाराजांनी सांगितलं या गुणाचा न धरी विश्वास, जैसी तरोवर छाया. झाडाची सावली सकाळी कोणत्या दिशेला असते? पश्चिमेला का वरत? कोणत्या दिशेला असते? पश्चिमेलाच असते ना. त्याला असं वाटलं नाही, विचारलं त्याला असं वाटलं की नाही खालीच असते. पण ती सावली नंतर खाली 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 येते, आपल्या पायाखाली जाते, नंतर खाली खाली पूर्व दिशेला जाते. म्हणजे झाडाची सावली जशी बदलते तसा आज पैसा तुम्ही बघा, ज्यांनी वर्गणी दिली असेल तो पैसा भागवतकडे आला असेल, भागवतने रात्रीचे जे काही आमचे जायकर महाराज आहेत त्यांच्या पाकिटात घातला असेल, त्यांनी पेट्रोल पंपामध्ये तो पैसा गेला असेल. म्हणजे ते सारखं फिरत आहे. आणि म्हणून हा पैसा राहणार आहे का? तो म्हटला मी कष्टाने कमवलं. महाराज म्हटले ठीक आहे, आता तू कष्टाने कमवलं, तुला आयुष्यही राहणार आहे, संपत्तीही राहणार आहे, पण हे करून करणार काय? म्हटले मी 100 यज्ञ केले की स्वर्गामध्ये जाणार आहे. महाराज म्हटले पूर्वी ज्यांनी 100 यज्ञ केले त्यांची काय स्थिती आहे माहिती आहे? म्हटले नाही. म्हटले ज्यांनी पूर्वी 100 यज्ञ केले त्यांच्या मनात आज काय चाललंय? म्हटले काय चाललंय? ते अभंगाचं Come on.
आता काही घाबरायचं काम नाही. स्वरात आला. महाराज म्हणतात की ज्यांनी पूर्वी 100 यज्ञ केले ते आज खाली यायला निघाले. ते या देहाची इच्छा करतात आणि तुला देह मिळालेला आहे, अजून वेळ गेलेली नाही. पाहे म्हणजे विचार कर. अजूनही तुला भगवंताचं भजन करता येतं. तो म्हटला आता किती आयुष्य? 55 45 तर शिल्लक आहे. महाराज म्हटले 45 ची गरज नाही, 1 तासाची गरज आहे. 1 तास उरला खटवांगरायासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेला हा राजा देवाच्या मदतीसाठी धावून गेला, दानव आणि देव यांचं युद्ध चालू होतं, पण दैत्य मात्र देवाला ऐकत नव्हते. त्यावेळेला यांनी खटवांग राजाकडे मदत मागितली आणि खटवांग राजा मदतीसाठी आला. युद्धामध्ये खटवांग राजाने असा पराक्रम केला की दैत्याचा नायनाट केला आणि नायनाट केल्याच्या नंतर देवांना आनंद झाला. देव मोठ्याने जय जयकार करायला लागले आणि त्याला म्हटले तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेला खटवांग राजाने विचार केला की यांना दैत्य ऐकत नव्हते म्हणून माझी मदत मागितली आणि माझ्या मदतीने त्यांच्यावरती विजय मिळवला. हे मला काय देणार आहेत? आता तुमची लईची इच्छा आहे तर मग मला एवढंच सांगा, मला आयुष्य किती शिल्लक आहे एवढंच सांगा, बाकीचं काही देऊ नका. ते म्हटले तुला फक्त 1च तास उरलेला आहे. 1 तास उरला खटवांग राजाची भाग्य दशाची प्राप्त झाली. भाग्य दशाची प्राप्त झाली. 1 तास उरला खटवांग राजाची भाग्य दशाची प्राप्त झाली. भाग्य दशाची प्राप्त झाली. 1 तास उरला, लगेच पद्मासन टाकलं आणि देवाची प्राप्ती करून घेतली. म्हटले 1 तासामध्ये काम होतंय, तुला अजून 45 वर्षे शिल्लक आहे, पाहे कर विचार कर. तो म्हटला तुम्ही काही जरी सांगितलं तरी मला यज्ञच करायचे आणि स्वर्गाला जायचं. महाराज म्हटले ठीक आहे. आमचे गुरुजी यामध्ये 4 प्रकार सांगायचे. ते म्हणायचे स्वर्गामध्ये जायला ज्या अर्थी मृत्यू लोकातला माणूस निघाला त्या अर्थी स्वर्गात काहीतरी चांगला असतो पाहिजे. आणि स्वर्गातले देव या मृत्यू लोकात यायला निघालेत म्हणजे मृत्यू लोकात काहीतरी चांगलं असलं पाहिजे. स्वर्गातील देव या देहाची इच्छा करतात म्हणजे या देहामध्ये काहीतरी चांगलं असलं पाहिजे. आणि या देहातला माणूस स्वर्गातील तो देह दिव्य देह प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो म्हणजे त्या देहात काहीतरी विशेष असलं पाहिजे. म्हणून आपण 5 मिनिटांमध्ये स्वर्गलोकीची विशेषता, मृत्यूलोकीची विशेषता, स्वर्गातील देहाची विशेषता आणि मृत्यूलोकातील देहाची विशेषता, स्वर्गलोकीची विशालता सांगत असताना, स्वर्गलोकीचं महत्व सांगत असताना भगवान ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जेथ अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिके वाहन,
राजधानी भुवन अमरावती, जेथ महासिद्धीचे भंडारे, अमृताचे कोठारे, जे गावी खिल्लारे, कामधेनूची, स्वर्गामध्ये सर्व काही चांगलं आहे. की त्या ठिकाणी पिण्यासाठी काय आहे? अमृत आहे. त्या ठिकाणी दूध पिण्यासाठी काय आहे? कामधेनू आहे. त्या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी काय आहे? कल्पवृक्ष आहे. त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी काय आहे? उच्चश्रवा नावाचा घोडा आहे, ऐरावत नावाचा हत्ती आहे. त्या ठिकाणी सर्व काही चांगलं आहे. अष्टमहासिद्धी आहे. आपल्याला एखादी सिद्धी प्राप्त होते एखाद्या बाबाला की तिथं गर्दीच गर्दी. लोक एवढे जातात की त्या बाबाजवळची सिद्धी कधी संपली त्यांनाही कळत नाही, लोकांनाही कळत नाही. नंतर माणसं म्हणतात आता काही गुण येत नाही, सिद्धी संपली. पण स्वर्गामध्ये अष्टमहासिद्धीचे भांडार आहेत, अमृताचे कोठार आहेत. आता आपण जर विचार केला तर स्वर्गामध्ये बसण्यासाठी जे वाहन आहे ते ऐरावत आहे. ऐरावतावर बसल्याच्या नंतर प्रवास सुखरूप आहे, प्रवासाला अजिबात धोका नाही. मृत्यू लोकातलं त्याच्या बदल्यात वाहन कोणतंही घ्या, ज्या वाहनावर बसलो आणि ते वाहन घरी आलं की समजायचं आपण घरी आलो, नाहीतर कुठं जाऊ याचा पत्ता लागत नाही. म्हणजे स्वर्गातलं वाहन सुरक्षित आहे, मृत्यू लोकातलं वाहन असुरक्षित आहे. स्वर्गामध्ये पिण्यासाठी अमृत आहे, मृत्यू लोकात पिण्यासाठी काय आहे? पाणी आहे. परंतु काही लोकांना हे पाणी जमत नाही, ते दुसरं पाणी प्यायला लागले. आणि म्हणून मृत्यू लोकात काय आहे? स्वर्गामध्ये अजून काय आहे? तर त्या ठिकाणी सर्व काही चांगलं आहे. त्या ठिकाणचं सिंहासन जे आहे ते सिंहासन अमरत्व, हे सिंहासन, त्या सिंहासनाला भीती नाही. आपल्या सिंहासनाला भीती आहे. आपण पाहतो पाठीमागच्या 5 वर्षापासून की 2.5 वर्षात सिंहासन डळमळलं, ज्यांना पाळलं पोचलं तेच गेले निघून. म्हणजे हे सिंहासन आपलं मृत्यू लोकातलं असं आहे. आणि आपल्या मृत्यू लोकात विशेष असं आहे सध्याच्या घडीला तरी, पहिलीतून पोरगा दुसरीत जातो का दुसरीतून पहिलीत येतो? का दुसरीतून पहिलीत येतो? भैया हा, दुसरीतून पहिलीत येतो. पण आपला पहा ना महाराष्ट्राच मुख्याचे उप झाले आणि काही एकाच वर्गात आहे ते काय पुढे ढकला ना. उप 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 किती वर्षे उपच. म्हणजे हे जर बघितलं तर वरचे खाली आले पण खालचं वर जायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे मृत्यू लोकातलं सिंहासन हे असं डगमग डगमग करत आहे. पण स्वर्गातलं सिंहासन जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत अजिबात भीती नाही. इथं 5 वर्षाची जरी मर्यादा असली पण कधी जाईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून स्वर्गामध्ये सर्व काही चांगलं आहे, देह देखील चांगला आहे. मृत्यू लोकातला देह कसा आहे? मदाल असा माता म्हणते, हा देह कसा आहे? हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ हिचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंद. हे देह कसा आहे? नाश काय? याच्या पाठीमागे शास्त्र दृष्टीने 8 प्रकारचे नाश आहेत. घाण किती आहे?
मळ मूत्र हे सगळी घाण देहामध्ये आहे. या देहामध्ये जर ही वरची त्वचा जर टाकली नसती ना देवाने, तुम्ही बघा, मी एका पेशंटला भेटायला गेलो, ते जळालेलं होत आणि त्याच्या वरची त्वचा निघालेली होती. ती त्वचा पाहिली आणि ते असं आतलं हे पाहिलं, 8 दिवस जेवणच गेलं नाही. म्हणजे ही परिस्थिती होते. त्याचं कारण की हा देह नासकाय, पण स्वर्गातला देह बघा. आता चला, शुकाचार्याच्या बाबतीमध्ये तो दृष्टांत दिलेला आहे. शुकाचार्य ज्या वेळेला आईच्या उदरातून बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर खोल दरीत जाऊन बसले. इतिहास तुम्हाला माहिती आहे. भगवंताचं चिंतन सुरू केलं. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. हे चिंतन सुरू झालं आणि वरच्याला काळजी पडली. कुणाला? इंद्राला. न जाणो याची तपश्चर्या पूर्ण झाली आणि देवाकडे जर प्रार्थना केली तर आपलं इंद्रपद जाऊ शकतं. म्हणून याची तपश्चर्या पूर्ण नाही झाली पाहिजे, म्हणून विघ्न टाकायचंय. या दृष्टीने एका रंभेला खाली पाठवलं. रंभा पायामध्ये पैंजण आहेत. सुंदर नृत्य गायन करत करत तिथपर्यंत येऊन पोहोचली की जिथं कधी सूर्याचे किरण देखील पोहोचत नाही, पक्षाचा कधी किलबिलाट नाही, त्या ठिकाणी पक्षाचा आवाज देखील येत नाही, अशा निर्जल वनामध्ये ते बसलेले असताना पैंजणाचा आवाज आला. छुन 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 असा आवाज आला. शुकाचार्याने डोळे उघडले. पाहतात तर एक सुंदर स्त्री आहे आणि ती नृत्य करत आहे. शुकाचार्याने विचार केला, एवढ्या निर्जल वनात हे कुठून आलेलं आहे, आणि म्हणून स्मित हसले. परत डोळे झाकले, परत भगवंताचं चिंतन सुरू केलं. ती रंभा बोलायला लागली. म्हटले, महाराज तुम्हाला माहिती आहे, काम्यशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्याने सुंदर स्त्रीला डोळे भरून पाहिलं नाही, वृथा गतम तस्य नरस्य जीवितम, त्याचा जन्म फुकट आहे. साधूला राग आला. शुकाचार्य म्हणतात, तुझ्या जीवनामध्ये तसं असेल, तुमच्या स्वर्गामध्ये तसं असेल, पण आमच्या मृत्यू लोकांमध्ये भगवंतानी गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे, किरीटिनम गदिनम चक्रहस्त तेजो राशिम सर्वतो दीप्तिमंतम, असा जो किरीटधारी भगवान परमात्मा, याचं ज्याने दर्शन घेतलं नाही, वृथा गतम तस्य नरस्य जीवितम, त्याचा जन्म फुकट आहे. त्यावेळेला तिला राग आला. ती म्हटली, महाराज आमच्या स्वर्गामध्ये येऊन तर बघा. तुमच्या या मृत्यू लोकामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी बसलात खोल दरी आहे, इथपर्यंत येण्यासाठी मला अनेक प्रकारचा त्रास झाला. पायामध्ये काटे बोलले, ठेचा लागल्या, गुडघ्याला मार लागला. पण आमच्या मार्गामध्ये, शुकाचार्य म्हणतात, तुझ्या मार्गामध्ये काय आहे? ती म्हणते, मार्गे मार्गे जायते च्युतखंडः, खंडे खंडे कोकिला नाम विराजः, रावे रावे मानिने मानभंगो, भंगे भंगे मनमत्त पंचबाणः. ती म्हणते, आमच्या मार्गामध्ये आंब्याचे झाड आहेत. आंब्याचे झाड नुसते नाहीत, त्याला फळं देखील आलेली आहेत. त्यावर सुंदर स्त्रिया बसलेल्या आहेत, सुंदर कोकिळा गायन करत आहेत, आणि जो काम आहे तो सारखा असा धो 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 वर्षाव करत आहे. की जो काम निर्माण झाल्याच्या नंतर कसलाही परमार्थ करणारा माणूस असला तरी त्याचा परमार्थ नायनाट करण्याची ताकद आमच्या या मार्गामध्ये आहे. शुकाचार्य म्हणतात, तुझ्या मार्गामध्ये तसं असेल, पण आमच्या मार्गामध्ये काय आहे? मार्गे मार्गे जायते साधू संगो, संगे संगे श्रूयते कृष्ण कीर्ती, कीर्तौ कीर्तौ न तदाकार वृत्ती, वृत्तौ वृत्तो सच्चिदानंद भासः. शुकाचार्य म्हणतात, आमच्या मार्गामध्ये असे साधूचे समुदाय आहेत. साधू काय करतात? भगवंताचं नामचिंतन करतात. नामचिंतनाचा परिणाम काय होतो? जर सच्चिद आणि आनंद हे जे पद आहे ते पद आम्हाला बहाल होतं. म्हणून एवढं नामचिंतन आमच्या मार्गामध्ये आहे. तुझ्या मार्गामध्ये काम निर्माण होतो आणि आमच्या मार्गामध्ये काम नाहीसा होतो. त्यावेळेला तिला परत राग आला. ती परत बोलायला लागली.
शुकाचार्याला रागच आला. शुकाचार्य म्हटले, अरे तुझं शरीर म्हणजे काय मला माहिती आहे, नरकाने भरलेला हंडा आहे. त्यावेळेला ती म्हटली, महाराज तुमचं बोलणं एकदम चुकलं. म्हटले कसं काय? म्हटले मी मृत्यू लोकातली स्त्री नाही, मी स्वर्गातली आहे. आणि म्हणून तिने असं पोट विदारण केलं, पोट फाडल्याबरोबर आत सुगंध आला. का? अमृत प्राशन करणार होते ते. काय अन्न खाणारे शरीर नव्हते. अन्न खाल्लं की 5 तासात काय होतं हे आपल्याला माहिती आहे, परंतु ते अमृत पिणारं शरीर होतं, त्याच्यामधून सुगंध आला. शुकाचार्य म्हटले, आई माते हे मला अगोदर माहिती असायला पाहिजे होतं. मी माझ्या आईच्या उदरामध्ये मांस मल मूत्र याच्यामध्ये 12 वर्ष राहिलो. मला जर हे माहिती असतं तर मी 12 दूनी 24 वर्ष तुझ्या पोटात येऊन राहिलो असतो, परंतु मला हे माहिती नव्हतं. विषय आपला संपला. त्या शरीरामध्ये घाण नाही आणि आपल्या शरीरामध्ये घाणेशिवाय दुसरं काही नाही. मग स्वर्गातला देह चांगला आहे, स्वर्गातले भोग चांगले आहेत. मग स्वर्गातल्या देवाने मृत्यू लोकातले भोग कनिष्ठ आहेत, देह कनिष्ठ आहे. मग स्वर्गातल्या देवाने खाली यायचं का खालच्याने वर जायचंय? हा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोके भावा जन्म. आता स्वर्गातलं सर्व काही चांगलं आहे आणि मृत्यू लोकातलं सर्व काही निकृष्ट आहे. देह चांगला नाही, भोग चांगले नाही. स्वर्गातले भोग चांगले आहेत, देह चांगला आहे. मग वरच्याने खालच्याची इच्छा करावी का खालच्याने वरच्याची इच्छा करावी? समजा आता आपल्या गावचे आता हे सरपंच आहेत सध्या माने सरकार. आता यांनी वरची इच्छा करावी जिल्हा परिषद सदस्य होण्याची का जिल्हा परिषद सदस्याने म्हणावं नाही मला आता शहापूरच्या ग्रामपंचायतचा सदस्य व्हायचं? कोणतं योग्य वाटतं? जे सदस्य आहेत, जे सरपंच आहेत, यांनी जिल्हा परिषद सदस्य होण्याची इच्छा केली ती योग्य आहे. पण इथं मात्र तसं नाही. स्वर्ग म्हणजे आमदार खासदार आणि मृत्यूलोक म्हणजे ग्रामपंचायतचा सदस्य. आता सदस्य होण्याची इच्छा करावी का सदस्याने आमदार खासदार होण्याची इच्छा करावी? बघा किती विशेष चिंतन आहे. आमचे गुरुजी याच्यावरती 3 दिवस चिंतन करायचे. ते म्हणायचे स्वर्गामध्ये मृत्यू लोकामध्ये फरक किती आहे. मग स्वर्गातले लोक खाली यायला का निघाले? त्याचं एकमेव कारण आहे, मृत्यू लोकातला देह घाणेरडा असेल, मृत्यू लोक घाणेरडा असेल. पण मृत्यू लोकातला जो देह आहे ना, या देहाने देवाची प्राप्ती करता येते. स्वर्गातील देवाच्या देहाने काहीच करता येत नाही. तिथं परावलंबी जीवन असतं की जे कर्म केलेलं आहे ते कर्म फक्त तिथं भोगावं लागतं. आणि म्हणून गीतेमध्ये भगवान म्हणतात जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग आहे. पुण्य संपलं, विषय संपला. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनो प्रपन्ना गता गतम काम कामा लभन्ते. माऊलीने त्यावरती विश्लेषण केले. तया पुण्याची पावटी सरे सवेची नृपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. माऊलीने दृष्टांत दिला. माऊली म्हणतात जोपर्यंत पुण्य आहे
तोपर्यंत स्वर्ग आहे. खालच्या दर्जातला दृष्टांत तो सांगण्याचा माझा अधिकार नाही, पण तरी देखील माफी मागून सांगतो. माऊली म्हणतात, जैसा वेश्याभोगी कवडा वेचे, मग दारही चेपून येतेचे, तैसे लाजीरवाणी दीक्षिताचे काय सांगू. माऊली म्हणतात, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत वेश्या घरामध्ये येऊ देते, पैसा संपला की कमरेत लाद घालून बाहेर काढते. हे जसं आहे तसं जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग आहे, पुण्य संपलं की खाली. खाली कुठं? मातेच्या उदर कुहरी, पचो निविष्टेच्या दाथरी, उकडोनी नवमासवरी, जन्मो जन्मोनी मरती. माऊली म्हणतात, स्वर्गातलं सुख कसं आहे? दृष्टांत दिला. कारण ज्ञानेश्वरी इतकी वाचली ना तर माणूसच वाचतो. जर माणसाला वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी दररोजचे 100, 50, 25, 10, 1 नका का व्हायना जास्त, 1 जरी वाचली तरी जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. माऊलीने इतका सुंदर दृष्टांत दिला. माऊली म्हणतात, एक माणूस आला कीर्तनात, कीर्तन ऐकलं आणि घरी गेला. आता घरी गेला की झोपला. त्याला काय, पंक्तीला भरपूर खाल्लेलं होतं, कारण मुगाचं वरण हे ते, मी दुपारी जेवलो, अजून भूक नाही. माणूस पंक्तीचं जास्त जेवतो दुसऱ्यापेक्षा. आणि झोपला की घोरायला लागला. पण घोरायला लागला आणि त्याला पडलं स्वप्न पडलं, पण स्वप्न पडलं पैशाचं. आणि मोदी सरकारने ज्या 2000च्या नोटा काढल्या तेच पडलं, ते बंद झाल्या, पण त्यांनी काढलेलंच स्वप्न पडलं. पडल्याच्या नंतर तो स्वप्नामध्ये नोटाही मोजायला लागला. आणि नोटा मोजत असताना घर जरा गावाच्या एका कडाला होतं आणि अशीच गरमी होती. आता इथं इतकी गरमी आहे, त्या लाईटमुळे मला इथं त्रास होतोय. एवढा तो लाईट प्रखर आहे. आणि अशी गरमी होती, त्या गरमीमुळे एक साप बाहेर निघाला आणि तो खिडकीतून घरात शिरला. पण बाई मात्र जागी होती, मंडळी जागी होती. तिने विचार केला, आता 10 वाजता 10:30 वाजता कीर्तन संपलं. तिने विचार केला, सकाळी लवकर जाग येत नाही, म्हणून जुना काळ, गॅस नव्हते, चुलीला सारवण पोतारा करत बसली. एवढ्यामध्ये तो साप मालकाच्या दिशेने यायला लागला. मालक झोपेमध्ये काय करतात? पैसे मोजतायत. आणि तो मालकाच्या दिशेने यायला लागला. बाईने विचार केला, न जाणू हा साप मालकाच्या जवळ आला आणि मालकाने जर दंश केला तर बिचारा साप मेल्याशिवाय राहणार. असं वाटलं का? तिला वाटलं न जाणू मालकाच्या जवळ आला आणि मालकाचा जर स्पर्श झाला तर हा दंश करणार, आणि दंश केला की आपलं सुवासिनीचा लेणं जाणार. म्हणून तिने मोठ्याने आवाज दिला, म्हटले उठा. तो ताडकन उठला. म्हटले काय करता? म्हटले मी पैसे मोजतोय. म्हटले किती मोजलेत? म्हटले आतापर्यंत 51 नोटा मोजल्या. 51 दोन्ही 1,02,000. म्हटले त्यापैकी फक्त एकच नोट माझ्याकडे द्या, कोपऱ्यातली काठी घ्या, सापाला मारा. त्याने काय केलं, बाकीच्या नोटा देवळी ठेवल्या आणि एकच नोट बायको जवळ दिली. काठी घेतली, सापाच्या पाठीमागे लागला. माऊली म्हणतात, अगा स्वप्ने निधान भावे, परिचेलिया हरपे आधवे, तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे. तसं स्वर्गातलं सुख आहे की जागा झाला की नोटा खिशात घातल्या, असं होईल का? जागा झाला, पैसा संपला. तसं जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्ग आहे, पुण्य संपलं की खाली यावं लागतं. म्हणून तर महाराजांनी असं म्हटलेलं आहे ना, तुका म्हणे जाती पुण्यक्षय आभोगती. पुण्याचा क्षय झाला, नाश झाला की खाली यावं लागतं. आणि म्हणून त्या देवाला कळालं की अजून आपलं पुण्य शिल्लक आहे, तोपर्यंत देवाकडे प्रार्थना करायची, हे भगवान आम्हाला मृत्यू लोकात जन्म दे आणि तूही मानवाचा दे. तुकोबाराय म्हटले की खाली यायला निघाले, तू वर जायला निघाला. तो म्हटला, महाराज तुम्ही कितीही सांगा पण मला स्वर्गात गेल्याशिवाय माझं मन स्थिर होणार नाही आणि मी धन्य म्हणून घेणार नाही. महाराज म्हटले, अरे स्वर्गामध्ये धन्यता नसते,
तो म्हटला असते का नसते हे मी गेल्याच्या नंतर कळेल, पण मला स्वर्गाला जायचंय आणि स्वर्गामध्ये धन्यता मिळवायची. महाराज म्हटले स्वर्गात धन्यता नाही, आमचे गुरुजी दृष्टांत द्यायचे. पांडुरंगजी महाराज वैद्य फार विनोदी शैली दृष्टांत द्यायचे. ते म्हटले एक कुटुंब होतं, परिस्थितीने अगदी नाजूक होतं आणि ते दुसऱ्याकडे महिन्याने राहिले. महिन्याने राहिले, उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारपर्यंत नांगर हाकला, दुपारा घरी जेवायला आले. गावाच्या जवळ जमीन असल्यामुळे आणि जेवायला बसले. पण गरिबीच्या पूर्वीचं गरिबी बरं का, अलीकडची गरिबी नाही. अलीकडची गरिबी ही तुपात तळल्या जाते, पण पूर्वीची जी गरिबी होती ती खरोखर गरिबीच असायची. आणि मग जेवायला बसला, लाल चटणीचा गोळा आणि भाजलेली भाकर. आमचे गुरुजी विनोदाने म्हणायचे, बाप मारुती आणि आई भगवती. लाल चटणीचा गोळा. जेवायला बसला, तिखट लागलं. तो म्हटला असं कर, पाटलाच्या वाड्यात जाऊन ताका. ती म्हटली आता वेळ संपलेली आहे ताकाची. नाही म्हटले जा. गेली पण ताक भेटलंच नाही, कारण वेळ संपून गेली होती. 2 वाजता कुठं ताक शिल्लक होत. ती म्हटले असं करा ना, एक म्हैसच आणा ना, पैसे तर दिले ना मालकाने, उचल. म्हटले मग तेच करतो. जेवण बाजूला सारलं, लगेच म्हटलं आता बाजारालाच जातो आणि म्हैसच आणतो. म्हैस आणल्याशिवाय घरीच येत नाही. बायकोला असं वाटलं की हा आता म्हैस आणल्याशिवाय घरी येणार नाही. आणि मग तिच्याकडे काही स्टीलचे भांडे नव्हते, चांदीचे नव्हते, कोणतेच नाही. मग ती गेली कुंभारवाड्यात, कुंभारवाड्यातून काही गाडगे आणले आणि बसली मालकाची वाट पाहत. मालक गेले, पण बाजारात सौदाच व्हायना, कारण मधात तो माणूस लागतो. तो माणूसच सापडना. त्याला काय म्हणतात? तो दलाल सापडला नाही, सौदा झाला नाही, तसाच आला. आल्याच्या नंतर पुन्हा जेवायला बसला. आता पै गेला आणि पै आला. पुन्हा भूक लागली, पुन्हा जेवायला. त्या बाईने काय केलं होतं, त्या ताटाला असं टोपलं घातलं होतं. ते टोपलं काढलं, म्हटले जेवा. पण त्याचं लक्ष समोर गेलं आणि समोर गेल्याच्या नंतर पाहिले त्याने गाडगे पाहिल्याच्या नंतर म्हटलं हे गाडगे कशाला आणले, मडके कशाला आणले. म्हटले आता तुम्ही म्हैस आणणार, म्हैस दूध देणार, म्हणून दुधाचं विरजन घालण्यासाठी. म्हटले दुसरा मोठा डेरा, म्हटले ते दह्याचं घुसळण झालं की मग ताकासाठी. म्हटले एक लहान दिसतंय ते म्हटले लोण्यासाठी, आणि एक लोटकं जे दिसतंय ते म्हटले याच गावात माझी एक मैत्रीण आहे, आम्ही एकाच गावातले आहोत, आणि म्हणून दररोज ताक झालं की मी माझ्या मैत्रिणीला ताक देणार. तो म्हटला अजिबात जमायचं नाही. म्हैस माझी, दूध माझं, दही माझं, ताक माझं, तू तुझ्या मैत्रिणीला देणार. तिने काय आपल्याला पैसे दिले का म्हणून तिला ताक द्यायचं? ती म्हटली आम्ही एकाच गावातले आहोत आणि म्हणून मी आतापर्यंत तिने बऱ्याच वेळेला दिला, आता मी देखील तिला देणार. तो म्हटला जमायचं नाही. ही म्हटली तुम्ही काही म्हटले तरी देणार. तो म्हटला अजिबात जमायचं नाही. पण असं करता करता चटणी खात होता, तोंडाचं भांडण हातावर आलं. आता हातावर आलं. पूर्वीचा काळ होता तो, अलीकडच्या काळात आता जमत नाही. बायकोला बोलायला गेलं तर ती बायकोच आपल्याला काय बोलून याचा पत्ता नाही. पण पूर्वीचा काळ, त्याने एक ठोका मारला, ती बाई खाली पडली. पडल्याच्या नंतर छातीवर गुडघा दिला आणि वरून मारायला सुरुवात केली. ती म्हटली तुम्ही मला कायमचं जरी संपवलं तरी मी ताक देणार. हा म्हटला देणार देणार. म्हटलं की हाणायचा. समोर एक ग्रस्त होते हुशार, आमच्या दत्तवांनासारखे. ते म्हटले हे काय चाललेलं आहे. पाहिलं बाहेरून, आणि जुन्या काळातला तो नाळ ठोकलेला जोडा, त्याला खेटर म्हणायचं. ते खेटर काढलं आणि याच्या डोक्यात मारला. हाही चक्कर येऊन पडला. पडल्याच्या नंतर तो म्हणू लागला माझ्या घरात येऊन मला मारायचं काय काम. त्यावेळेला ते म्हटले तुला का मारलं त्याचं कारण तुला कळालं नाही. म्हटले नाही. म्हटले तुमच्या दोघा नवरा बायकोच्या भांडणामध्ये तुम्ही बायकोला मारायला लागले, बायको मोठमोठ्याने ओरडायला लागली. तुमच्या दाराची म्हैस आहे, त्या म्हशीला भीती वाटली, तिने खुंटा उपटला, दावं तोडलं आणि माझा घास खाल्ला, म्हणून मी तुला खेटर मारलं. तो पडल्या पडल्या विचार करायला लागला की म्हैसच नाही तर घास खाईल कशी.
म्हैसच नाही तर घास कशी खाणार, तसं स्वर्गामध्ये धन्यताच नाही तर मिळणार कसे? त्यावेळेला तो म्हटला मग धन्यता आहे कुठं? महाराज म्हटले धन्यता आहे ती या मृत्यू लोकात आणि या देहामध्ये हे दुसरं जग. आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही धन्य आम्ही तुला देखील हा नरदे आहे, तू देखील धन्य आहे. फक्त फरक एवढाच आहे, तू यज्ञ यागादी कर्म करून स्वर्गाला जायला निघाला ना आम्ही हातामध्ये टाळ घेऊन भगवंताचं भजन करायला लागलो. फरक एवढाच आहे. वेळ आपली आता अगदी बोटार मोजा इतकी जवळ आलेली आहे आणि म्हणून एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. टाळी इतकी वाजली पाहिजे. टाळकरी किती आहेत? एकच टाळकरी कमी आहे. नाही तर 14 जर असते तर बरोबर झालं असतं. एक कमी आहे, विनयकरी आहेत 14वे आणि इकडे पाठीमागे आमचे चोपदार आहेत 15वे. त्यांना म्हणलं आपली जोड लागली आता. तिकडून येत असताना म्हणलं आता तुम्ही लंगडे मी लांगडा. आणि म्हणून 14 टाळकरी 13 टाळकरी 13 टाळकरी आहेत. टाळ चांगले आपले कसे. आणि बसणारे किती आहेत? जवळपास 13 39 म्हणजे 39 आहेत. 39 माणसाला किती हात आहेत? 78 हात आहेत. आणि या 13 टाळकऱ्याला किती हात आहेत? 26. वर्ष किती आहे? 26. आणि 26च हात आहे. वर्ष 26 हातही 26. आपल्याला 78 हात आहेत आणि 78 हाताच्या टाळ्या किती वाजतात? त्याच्यामध्ये आपल्याला सपोर्टिंगला पुन्हा आमचा माता भगिनी वर्ग आहे, त्यांच्या टाळ्या काही आणि आपल्या टाळ्या काही. टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी उडाला छंद, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान घेऊन निघावा गोविंद गा. आणि म्हणून सर्वांनी एकदा प्रेमाने, कारण खरं कीर्तन एवढंच आहे. संभाजी महाराजांनी सांगितलं त्या दिवशी करावे कीर्तन. सुंदर चिंतन केलं. गावातला पहिला वेळ असताना आता मी इतक्या दिवसाचं कीर्तन करतो तरी मला कधी कधी दबाव येतो गावात कीर्तन करायचं म्हटलं, कारण सगळे दररोजची चेहरे असतात. बाहेर काय नाही, बाहेर आम्ही सहज त्याला वेळच लागत नाही, कारण ते चेहरे नवे राहते. आता हे दररोज चेहरे एकमेकाला पाहिलेला तिथं काय सांगायचं यांना. भगवंताला देखील त्यावेळेला परिस्थिती अशी निर्माण झाली होती ना. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला गोकुळामध्ये आले आणि सांगायला लागले मी असं केलं, मी तसं केलं, मी तसं केलं, त्यावेळेला ती गवळण उठली. म्हटली मला माहित नाही का, चुरा चुरा कर माखन काया, गौलन कानंद कुमार कन्हैया,
क्या मेरे बराही दिखावत मोहे. आता गप्पा हाणायला लागला म्हटले, पण मला माहिती आहे ना तू काय आहे. आणि म्हणून पहिलं कीर्तन असताना देखील चांगल्या पद्धतीने संभाजी महाराजांनी केले आणि टाळकऱ्याची देखील आता या वर्षामध्ये प्रगती म्हणजे आपल्याला दिसते. त्याचं कारण आहे, बाहेरचे जे टाळकरी आले तर या टाळकऱ्याला काही मनालाच सापडत नाही. आणि मग यांना जे येत आहे हे आपल्याला माहिती होत नाही. परंतु या वर्षामध्ये गावातले टाळकरी आहे, काय सुंदर चाली म्हणतात. दररोज ऐकतो आपण, किती सुंदर म्हणतात, सुंदर गातायत, चांगल्या पद्धतीचे राग रागिने देखील म्हणतायत. आपल्या इतकं भजनी मंडळ कुठत नाही परिसरात. भले आळंदीला लय मोठे नेऊन टाकले, पण ते बोटार मोजा इतके तयार झाले. आपले इथं कोणीच आळंदीला गेले नाहीत, पण खूप तयार झाले. याचं कारण आहे की गावामध्ये काही ना काही पुण्याचा शिरकाव आहे आणि त्या पुण्याच्या जोरावरती हे सगळे टाळकरी तयार होतात. आणि म्हणून टाळकऱ्याची देखील आपल्याला अतिशय चांगली साथ आमचे महेश महाराज देखील धाकलगावून येतात. महेश महाराजाचा आमचा बऱ्याचशा वेळेला संबंध येतो. ओडी बुद्री असेल, धाकलगाव असेल, रामगव्हाण असेल, तिकडे ते वाजवायला असतात. आणि म्हणून महेश महाराजाचं वाजवणं, टाळकऱ्याचं म्हणणं आणि बिडे माऊलीची साथ देणं असा तिहेरी संगम तथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तिथीचे उत्तम चरण रज वंदिता जळती पुण्याचे जळती दोषाचे डोंगर सगळे दोष निवृत्त होतात. म्हणून आता सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.